नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा हा अलिबागमधील दुसरा दिवस। अलिबाग म्हणजे आम्ही अलिबागपासून पुढे 3 किलोमीटरवरती वरसोली बीच आहे। त्या बीचच्या जवळच एक होमस्टे आहे। त्या होमस्टेमध्ये आपण रूम घेतली होती, तर आम्ही आता चेकआउट करतोय। रूमच्या जवळचा परिसर खूप छान आहे, तर तुम्ही तो एकदा बघा। हे असा मस्त असा इथला परिसर आहे। शेणी शेजारून झाडे वगैरे लावलेली आहे। असे दोन्ही बाजूने झाडे आहे याच्या। आणि हे असा फ्लॅट आहे, यांचा होमस्टे आहे इथं ब्लूम्स म्हणून। छान आहे राहण्यासाठी, भारी वाटलं। तर इथं एकच प्रॉब्लेम असतो, म्हणजे सगळीकडेच बघितले या लोकांचा फक्त होमस्टे आहे। जर तुम्हाला जेवण वगैरे खायचं असेल तर बाहेरून मागवावं लागतं। ते मेनू कार्ड वगैरे देतात, तिथून तुम्हाला मागवावं लागतं, किंवा तुम्ही स्वतः तिथून जाऊन जेवण करून येऊ शकता। होमस्टेला बाय बाय करण्याची वेळ आलेली आहे। आता आपण सगळे बॅग वगैरे आपली घेतलेली आहे, आवरून झालं आहे। आता आपण जाणार आहोत इथून कुलाबा किल्ला हा बघण्यासाठी। तर जाऊया तिथं। आय थिंक आपल्याला बोटने जायला लागतं आहे, की पाणी कमी असेल तर आपण चालत पण जाऊ शकतो। तर जाऊन बघूया तिथं। आपण पोहोचलो आहे अलिबाग बीचच्या इथे। तर आज जाऊया, आपल्याला किल्ल्यावरती जायचं आहे। काय काय ऑप्शन आहेत ते बघूया। तर हा बीच आहे, आपण आता चालत जाऊ शकतो। तिकडे तो किल्ला आहे, तर चला जाऊया। तुम्ही काल बघितलेलं जे आपण 5 वाजता आलतो तेव्हाचं हे दृश्य आत्ताचं हे दृश्यात खूप फरक आहे। इथे घोडागाडीची सोय आहे। इवन तुम्ही जर पाणी जास्त असलं की ते लोक बोटीनं पण घेऊन जातात, हे असे ऑप्शन आहेत। पण आज आपण जाणार आहोत, चालत जाणार आहोत, कारण की पाणी खूप आतमध्ये आहे। जर कालचा तुम्ही व्हिडिओ जर बघितला असेल तर त्यामध्ये पाणी खूप असं वरतीपर्यंत होतं। हा वरून ऊन लागते। आम्ही पाण्याची बॉटल पण घेतली, पूर्ण इतकं आहे की घाम वगैरे येतोय, त्यामुळं जरा एनर्जी डाऊन होते। त्यामुळे स्वतःला हील करत राहावं लागतंय जरा। तर ठीक आहे, चला जाऊया पटकन आपल्या किल्ल्यावरती। खरं सांगायचं जर झालं तर इथलं पाणी खूप असं खराब वाटलं मला, त्यामुळं आपण काय पाण्यात गेलो नाही। जरा पाणी हे खूप गढूळ आहे, म्हणजे दुसऱ्या बीचपेक्षा। मी काय नाव ठेवत नाही, मी फक्त माझा व्ह्यू सांगतोय। मी का गेलो नाही, मला ते गढूळ वाटलं त्यामुळे मी गेलो नाही। प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असू शकतात। हे आमची चुकी आहे की आम्ही एक्सप्लोअर नाही केलं। नेक्स्ट टाइम आपण असं नीट बाबा एक्सप्लोअर करू, तिथली माहिती घेऊ, देन एखाद्या बीचला किंवा प्लेसला जायला विजिट करू लोक। तर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही आपल्या याला जाऊ शकता, काशीद बीचला। तो बीच चांगला आहे। इथं कसं कंपनी असल्यामुळं त्यामध्ये केमिकल वगैरे येतं आहे, आणि GT पण इथं आहेत ना, मग ते बोटीचं ऑइल वगैरे ते आहे मिक्स झाले पाण्यात, त्यामुळे इथलं पाणी जरा तेलकट वगैरे आहे। बाकी काय दुसरा काय विषय नाही। तर आपण आलेलो आहे किल्ल्याच्या इथे जवळच। आता आज जाऊया मुख्य दरवाजाने। जर आज जायचं असेल तर आपल्याला तिकीट घ्यावी लागते। ह्या इथे तिकीट घर आहे, एकाला 25 रुपये, कारण की आपण इथलंच, आणि जो बाहेरून येईल त्याला 300 रुपये। तर आपण आतमध्ये आलेलो आहे। तर हे रिटर्न जायचं आहे असं म्हणतात, कारण भरती चालू झाली। आपल्याकडे फक्त ह्या किल्ला फिरण्यासाठी 10 मिनिटं आहेत, कारण की बढती चालू होते। इथं देवीचं मंदिर आहे, वाणी माताचं, जाऊया दर्शन घेऊया।
तर आहे किल्ल्याचा बुरुज, इथं हा ध्वज, आणि इथं हे बघत असाल तर हे तोफा आहेत. अजून हे मला वाटतं नंतर व्यवस्थित वगैरे केलेले आहेत, पण असं एकंदरीत आहे इथं. या मंदिराच्याच शेजारी मस्त अशी गोड्या पाण्याची विहीर आहे. विहीर पण स्वच्छ आहे. हे हनुमानाचं छोटंसं मंदिर आणि हा दीपस्तंभ. तर हे मंदिर आहे गणपती बाप्पाचं, गणेशजीचं हे मंदिर आहे. शेजारी होतं हनुमानाचं मंदिर, आणि अजून एक आहे मंदिर आतमध्ये. पण आपल्याला जायचं आहे लवकर, आपण चालत आलोय. आपण मच्छी खाल्ली ना रे, आणि मंदिरात जाता येईल. खरं सांगायचं तर येताना नॉनव्हेज खाल्लंय आम्ही, आणि त्यामुळं मंदिरात जाताच येईना, आज जाऊ शकत नाही. ठीक आहे चला. ह्या साईडला एक हा दरवाजा आहे, या इथून तुम्हाला दाखवतो व्ह्यू. मस्त अशा सर्वात मोठ्या तोफ तर इथं आहेत. हा असा किल्ला, एकंदरीत किल्ला सगळा आपला फिरून झालाय. आता किल्ल्याला बाय बाय करायची वेळ आलेली आहे. भरती चालू झालेली आहे, तरी पण आपण थोडी जागा आहे. भरती चालू झाली आहे, आपण आपले शूज काढलेले आहेत. तर आपण जाणार आहोत इथून चालत. हे काय पाणी वाढत चाललंय, हे बघा तुम्ही. अण्णांचं पाय पुढं किती पडतात. आणि कशाला आलायस रे? हे चल माघारी वेड्या. अरे चल, कोण आणायचं बरं तुला? तो काय ऐक ना. खूप मजा येते, पाण्यातनं चालत चाललोय आपण. त्या साईडला जाणार आहोत. आता आपण हे रेकॉर्डिंग जे करतोय ते करतोय दुसऱ्या मोबाईलमध्ये. आयफोनची एक अशी ओरड आहे की तो गरम झाला की त्याचा कॅमेरा पण चालत नाही, आणि गरमी इतकी आहे की काय बोलाय नको. आणि पाणी वाढत वाढत चाललंय. किल्ल्यावरून आपण आलेलो आहे. मोबाईलला गरम झालेलं, त्यामुळं काही शूट झालं नाही. तर आपण दुसऱ्या मोबाईलमध्ये शूट केले, ते तुम्ही बघितलंच असेल या व्हिडिओच्या आधी. तर आत्ता इथं बसलो आहे, खूप गरम झालं आहे, सगळं भिजलेलं आहे अंग. तर जरा जाऊया आणि फ्रेश होऊया, कपडे जरा चेंज करूया, आणि आपण आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात. अलिबागमधून पडलोय आपण बाहेर. आलोय आता हायवेच्या इथे, JSW कंपनीच्या जवळ झालेलं आहे. तर त्याच पुलाखाली इथं फणस वगैरे विकायला आहेत. तर ते इथं खायला पण देतात. आहे बघूया किती रुपयाला आहे. आपण घेतलेला आहे पाव किलो फणस, 100 रुपयाला अर्धा किलो. आपण पाव किलोच घेतला, तर चला खाऊया. बघा हे कसं इथं मीठ बनवते ती, दाल मीठ. देखो नमक खाया है इधर का हमने. हे बघा इथं विसरून गेलोय आपण. अण्णा असं विसरते ती, त्यामुळं असं मागे यायला लागते. बरं झालं लवकर लक्षात आलं, नाहीतर नवीनच घ्यायला लागले असते. तर आत्ता आपण आलोय चायना गेटमध्ये चायनीज खायला. आज जाऊया चायनीज थोडं खाऊया आणि निघूया. आपण निगडीमध्ये थांबलोय आणि आपण आलोय चायनीज खायला. आणि मागवला एक राईस, फ्राईड राईस मागवला आहे. पण पोळी का दिल्या फ्राईड राईसला? फ्राईड राईसला पोळी का दिली तिने? आपलं चायनीज खाऊन झालेलं आहे. आता आपण चाललेलो आहे घरी, म्हणजे दिघीला. तर आपण पोचलेलो आहे घरी. तर असा होता आजचा आपला हा व्हिडिओ. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टाटा बाय बाय.